काळ होता साधारणतः 1694 ते 1697चा. ठिकाण होते जिंजीचा किल्ला आणि बाहेर मुघलांचा वेढा. जिंजीचा वेढा हा भारतीय इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला वेढा आहे, जो तब्बल 8 वर्ष चालला आणि मुघल साम्राज्याविरुद्ध मराठ्यांच्या जिद्दीचे व प्रतिकाराचे सर्वोच्च प्रतीक ठरला. मृत्यू समोर असतानाही स्वराज्याचा इतिहास लिहिला जात होता. ही गोष्ट आहे कृष्णाजी अनंत सभासदांच्या लेखणीची, ज्यांनी कागदावर उतरवले शिवरायांचे खरे प्रशासन आणि युद्धनीती. अशा काळात जेव्हा मराठा साम्राज्य चारी बाजूंनी शत्रूनं घेरलेले होते, तेव्हा जिंजीच्या तटबंदीमध्ये बसून हा अधिकारी स्वराज्याचा इतिहास काळजात साठवत होता. हा केवळ कागद नाही, तर छत्रपती राजाराम महाराजांनी जगाला दिलेला आपल्या पित्याचा जिवंत वारसा आहे. श्री शिवभारतमधील काव्यात्मक वर्णनांनंतर आता आपण वळतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या संपूर्ण चरित्राकडे. सभासद बखर हे मराठीमध्ये लिहिलेले सर्वात पहिले शिवचरित्र आहे. जिंजीच्या किल्ल्यावर या बखरीचे शब्दांकन झाले. आपल्या वडिलांचा म्हणजेच शिवरायांचा जाज्वल्य वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत राहावा, या ध्येयानं प्रेरित होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी ही बखर लिहिण्याची आज्ञा दिली होती. या बखरीचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद हे केवळ कवी किंवा लेखक नव्हते, ते महाराजांच्या प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी आणि प्रत्यक्ष साक्षीदार होते. म्हणूनच त्यांच्या लेखणीतून दंतकथा नाही, तर ठोस ऐतिहासिक तथ्य उमटली. अत्यंत विश्वासार्ह, वास्तववादी आणि रोखठोक असलेली सभासद बखर आजही मराठा इतिहासाचा भक्कम कणा मानली जाते. अगदी याच वेळेला भारतात शिवरायांची पहिली इंटरनॅशनल बायोग्राफी देखील आकार घेत होती. त्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येतोय आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत रहा भारत वैभव. जय हिंद.